नमस्कार, मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे। आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा। जास्तीचा वेळ न लावता आपण आजच्या विषयाकडे येणार आहोत। खरं म्हणजे नीट संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी सुनावणी होती ती सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये नीटच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय काय टिप्पण्या दिलेल्या आहेत किंवा काय त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे याविषयीचं संपूर्ण विश्लेषण अगदी थोड्या वेळामध्ये अगदी 5-7 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी मांडणार आहे। ते अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडणार आहे, जे सर्वसामान्य लोकांना कळेल समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी हे सर्व अपडेट्स आपल्यासमोर देणार आहे। तर आजची जी सुनावणी होती ती पार पडली आणि न्यायालयाने फार काही निर्देश आज दिलेले आहेत। ते कुठले कुठले निर्देश आहेत किंवा कशा पद्धतीच्या टिप्पण्या त्यांनी नमूद केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत। त्यातलं पहिलं असं होतं की सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी असं नमूद केलं की पेपर लीक झाला हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु तो लीक कसा झाला आणि त्याची व्याप्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे आणि हे शोधून काढणं हे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीचं विश्लेषण, अशा पद्धतीचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयाने आज मांडला आणि हे सुद्धा खरं आहे की आता पेपर लीक झालेला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे। हे संपूर्ण देशाला माहीत आहे, संपूर्ण जनतेला माहीत आहे। पेपर लीक तर झालेला आहे, परंतु तो कसा लीक झालेला आहे आणि त्याची व्याप्ती नेमकी किती आहे, तो फार थोड्या प्रमाणात झाला आहे की फार मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर पुढे काय म्हटलंय, पुढे असं म्हटलंय की जर हा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर प्रसारित झालेला असेल किंवा लीक झालेला असेल आणि त्याची व्याप्ती जर फार मोठ्या प्रमाणात जर असेल तर हा पेपर पुन्हा घेण्याचे निर्देश आम्ही देऊ शकतो। होय, मी परत एकदा हे नमूद करतो की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर लीक झालेला असेल तर याचा अर्थ असा आहे की तो अतिशय फार मोठ्या प्रमाणात लीक झालेला असावा आणि अशा पद्धतीने जर तो लीक झालेला असेल तर रीनीट किंवा ही परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश आम्ही देऊ शकतो, अशा पद्धतीचं एक मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलेलं आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याला जोडूनच अजून एक मुद्दा मांडलेला आहे, परंतु जर हा पेपर फक्त 2-3 विद्यार्थ्यांनी काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत असं जर असेल तर मात्र इतर सर्व विद्यार्थ्यांवरती आपल्याला अन्याय करता येणार नाही। जे 24 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते त्यांच्याशी आपल्याला असं पद्धतीने खेळता येणार नाही, असं एक मत सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केलेलं आहे, मांडलेलं आहे। त्यानंतर पुढील त्यांचा मुद्दा असा होता की NTA म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी आणि CBI जी आता तपास करत आहे यांनी सुद्धा एक प्रतिज्ञापत्र आमच्याकडे सादर करण्यात यावं। त्यांनी काय काय आता हे प्रतिज्ञापत्र खरं म्हणजे कसं असावं, काय असावं त्याच्यामध्ये, या सुद्धा मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले आहेत। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की नीटचा पेपर नेमका केव्हा लीक झाला याची माहिती आमच्याकडे सादर करा किंवा ती माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने NTA आणि CBI यांना दिलेले आहेत। पेपर नेमका लीक कधी झाला आणि लीक झाल्याची तारीख आणि प्रत्यक्ष परीक्षा याच्यामध्ये नेमका कालावधी किती होता याची सुद्धा माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली आहे आणि त्याची माहिती देण्याचे निर्देश हे NTA आणि CBI यांना दिलेले आहेत। त्याचंही कारण महत्त्वाचं आहे, कारण हा काळ जर फार जास्त असेल तर तोपर्यंत हा पेपर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला तर नाही ना, अशा पद्धतीची शंका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी वर्तवलेली आहे आणि ही माहिती जेव्हा समोर येईल तेव्हा याची अधिक व्याप्ती आपल्यालाही कळणार आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अजून एक निर्देश दिलेले आहेत की हा संपूर्ण तपास आता CBI करत आहे। सुरुवातीला स्थानिकचे पोलीस ज्या ठिकाणचे असतील, मग ते महाराष्ट्रातले असतील किंवा गुजरातचे असतील किंवा बिहारमधले असतील, स्थानिकचे पोलीस हा संपूर्ण तपास करत होते, परंतु त्यानंतर हा संपूर्ण तपास CBI कडे वर्ग करण्यात आला। आता काही दिवस CBI हा तपास करत आहे। तर CBI ने आतापर्यंत काय काय कारवाई केली याची माहिती देण्याचे निर्देश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। अशा पद्धतीचा आजचा हा निकाल होता। यातल्या जवळपास सगळ्या बाबी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये मी हा मुद्दा मांडलेला आहे।
अशाच काही अपडेट्स आपल्याला हवे असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते, ज्यांनी परीक्षा दिलेली होती, जे इमानदार होते, जे खऱ्या सत्य मार्गावर चालत या परीक्षेला सामोरे गेलेले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत अशा पद्धतीची माहिती जावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.